मंडळी ही उंबरदोड्याची भाजी आहे आणि ह्या उंबरामध्ये आहे ना 18% कॅल्शियम असतं आणि 3% फॉस्फरस असतं. तर ह्या उंबरदोड्याची जर तुम्ही भाजी खाल्ली तर तुमची दातदुखी आणि दाढदुखी कायमची दूर होणार. कॅल्शियममुळे आपले दात आवळून राहतात आणि दात आवळल्याच्या नंतर आपल्या डोळ्याची नजर पण चांगली राहते. डोळे चिपडत नाही तर भरपूर असे आयुर्वेदिक फायदे आहेत या भाजीचे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर उष्णता होती आता अंगामध्ये, त्याच्यामुळे अशी भाजी खाजायची 4 दिवसातून 2 दिवसातून आठवड्यातून 2-3 वेळा तरी खाल्ली पाहिजे. उष्णता दूर होऊन जाती. थंड असतं हे फळ. निसर्गामध्ये जर मंडळी कुठलं फळ थंड असेल ना ते फक्त आणि फक्त हे उंबराचं फळ आहे. किती गार लागतंय पाणी. हो, सगळ्यात थंड फळ आहे. आता तुम्ही म्हणता कोणचं उंबर घ्यायचंय, कुठलं म्हणजे कोणत्या उंबराचं झाडाचं उंबर घ्यायचंय, तर सगळे उंबराचे झाडे एकसारखेच असते. तर कोणतं उंबर घेतलं तरी चालतं. विशेष म्हणजे ही भाजी आपली आजी आजोबा पणजोबा करून खायचे, त्याच्यामुळं ते कधी आजारी पडत नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले नाहीत, कधी गुडघे दुखले नाहीत त्यांचे, कधी मणक्यात गॅप पडला नाही. आणि त्यांच्या काळात मंडळी दवाखाने पण नव्हते. हो, त्यांनीच आपल्याला ही उंबरदोड्याची भाजी खाण्याची शिकवलेली आहे. आता आमचे आई वडील आहेत, आजी आहे, आमच्या आजीला तर भरपूर ही भाजी आवडते. भरपूर आयुर्वेदिक झाड आहे उंबराचं, याचे फळं पानं त्याच्या साली सगट भरपूर असा फायदा होतोय. उंबरामधून जे भाग्यश्री पाणी निघतं ना झाडामधून मुळ्यामधून, हो, ते जर पिलो ना आपण हा, तर आपली उष्णता मुळात सगट दूर होते एका दिवसामध्येच. त्याच्या मुळीचं पाणी काढावं लागतं ना. हो, मुळीचंच पाणी काढावं लागतं. आणि आपण तो व्हिडिओ टाकलेला पण आहे गेल्या वर्षी. हा, इतकं आयुर्वेदिक झाड आहे ना, ह्या झाडासारखं कोणतंच झाड आयुर्वेदिक नाही आहे. नाही नाही, बरोबर आहे ना. आणि देवाने आणि निसर्गाने हे झाड असं बनवलेलं आहे ना, ह्या झाडावर आपले जुने लोक जिवंत राहिलेले आहेत बरं का. या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास आहे. हा, आपले जुने लोक याची पिकलेली फळं खायचे, उंबरदोड्याची भाजी बनवून खायचे. आता तुम्ही म्हणाल हे चिक सगळा धुवून गेला, पण याच्यामध्ये आतमध्ये दुप्पट चिक असतो. आपले चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायचे. तर जुन्या लोकांचे केस सुद्धा लवकर पिकत नव्हते. आता आपल्या लहान मुलांचेच केस ढवळे झाले हा, ना. आता पटकन लहान लेकराचे पण केस पिकायला लागले. तर कारण की त्यांच्या अंगामध्ये आता कॅल्शियमच जास्त जात नाही ना. बरोबर आहे असे फळं खात नाही ते, आपण पण घातले पाहिजे त्यांना खाऊ. ना. जसं दह्यामध्ये, तुपामध्ये, चुन्यामध्ये जेवढं कॅल्शियम असतं ना, त्याच्या तिप्पट कॅल्शियम ह्या उंबरदोड्याच्या भाजीमध्ये आहे. चाकूनी कापायला असे निब्बर जाते, तर कडक कातड असतं त्याचं. चाकूनी कापण्यापेक्षा मी घेतलाय खलबत्ता आणि असे पटपट फोडून घेणारे, पटकन बारीक होते. तर खलबत्ता जरी नसला ना, पाटा वरटा असतो ना, त्याच्यावर सुद्धा आपण असं ठेसून घेऊ शकतो. तर मी तुम्हाला या भाजीचा फायदा असा सांगते. आता सगळ्या दवाखान्यामध्ये अशा रांगाची रांगा लागलेल्या आहेत. गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी, मणकेदुखीसाठी, म्हणजे शरीरामधले सगळेच अवयव दुखत येतं. आणि 40 वर्षाच्या नंतर भाग्यश्री सर्व हाडे ठिसूळ होत आहे बरं का आपले. हो, आणि त्याचं कारणच एवढं आहे, आपण आयुर्वेदिक रानभाज्या खात नाही, जास्त कॅल्शियम असणाऱ्या भाज्या खात नाही, शुद्ध दूध खात नाही, शुद्ध दही खात नाही, शुद्ध तूप खात नाही. बरोबर की नाही? हो, खरंच बरोबर आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशुद्ध तेल खात आहोत आपण, शुद्ध तेल खात नाही, म्हणून आपले हाडे ठिसूळ होत चाललेली आहेत. हा, पण तुम्ही काय करा, काळाची गरज आहे. तेल वगैरे दूध हे सगळं एका जागेवर आहे, पण तुम्ही जर अशी उंबरदोड्याची जर भाजी खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये आणि शरीरात असणाऱ्या हाडामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड असं कॅल्शियम वाढणार आणि तुमचे हाडं ठिसूळ कधीच होणार नाही. हाडाला हाडे जोडले जातील, हाडामधील कॅल्शियम वाढन. आपले सगळे उंबर ठेसून झाले. तर भरपूर भाजी होईल एवढ्यात ना. हो, इकडं पाणी पण उकळत आलंय. आपण हे पाणी एवढं टाकलं याच्यामध्ये सगळं मुरून जातं आणि उंबरं पण छान असे शिजते. तर मला भाजी करायची तेवढे उंबरं घेतलेत मी, आणि हे 2 घडं उरलेत अजून. आमच्या शेजारी आजी आहेत 2. मी त्यांना म्हणलं होतं येताना मी आज मस्त उंबराची भाजी बनवणार आहे. त्या माझी वाटच बघत असतात. त्यांना चालता येत नाही जास्त, त्याच्यामुळे मी हे घेऊन जाणार आहे. आणि म्हाताऱ्या माणसाची आवडतीची भाजी आहे. मी भाजी बनवली ना ती पण देत असते आणि अशी पण बनवून खात असतात त्या. त्याच्यामुळे मी असे फळं पण देत असते, किंवा रानभाज्या मी आणल्या ना कधी कधी सापडून त्या पण देत असते. आवडीने करून खात्यात त्या. त्यांना खूप छान वाटतं भाग्यश्री. हा, जुनं ते सोनं उगाच म्हणतात का, म्हण आहे ना ती. आणि जुन्या माणसांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला लाभलेच पाहिजे. हा, चुलीला चांगला जाळ लागलाय. आता खळखळ उंबरं शिजून घेऊ आपण अगोदर. बरं बरं.
आपण आता भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून घेऊ. आणि मी तुम्हाला सांगते इतकं कडक ऊन पडलेलं आहे आणि आबळ पण यायला लागलंय. पाऊस सांगितला आहे, गारपीट झाली आम्हाला त्या दिवशी, गारा पडल्या होत्या. पण आपण हे झाडं आहेत ना आपले आंब्याचे, इथं माझ्या डोक्यावर मी बसलेली आहे चांदीपाटाच्या झाडाखाली आणि त्याच्या शेजारीच एक आंबा आहे, अशी गार सावली आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत 2, पण अशी वाटत नाही की मी उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये, मला असं जाणवत नाही. भरपूर ऊन आहे, झाडाखाली बसल्यामुळे गार लागतंय मला. इथून निघलो कसं ऊन लागतं बाजूला, भरपूर ऊन लागतं. डायरेक्ट चटके बसतात ना. हा पण भाग्यश्री तू जिथं बसलेली तिथं कसं काय डायरेक्ट स्वर्ग आहे ना. हो, इथं गार आहे लई. चांदी पाटाचं झाड आहे नी, हा आणि किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत बघ ना याला. मस्त फुलं आले तर. गारवा भरपूर आहे इथं, पाणी दिलेलं आहे ना झाडांना, त्याच्यामुळे गारवा भरपूर आहे. हम्म. आणि तुम्ही म्हणता "आणि केव्हा पण ही उंबराची भाजी दाखवते", तर आम्ही सारखं उंबराची भाजी बनवून खात होतं. जेव्हा झाडाला उंबरं येतील ना तेव्हा आम्ही काय ते उंबराचा पिच्छा सोडत नाही. तर हो बरोबर आहे ना. पण हॉटेलच्या भाज्या आहे ना, अशा आयुर्वेदिक भाज्यांची कधीच बरोबरी करू शकणार नाही. नाही ना हो, भेटत पण नाहीत ह्या भाज्या बाहेर. हो, कारण की या निसर्गाने दिलेल्या रानभाज्या आहेत नाही का. जेव्हा पण उंबराला फळं येतील ना तेव्हा असे खात राहायचे, पिकूस तर भाज्या खात राहायच्या त्याच्या. आणि भाग्यश्री, आता भरपूर ताईन दादा कमेंट करतात की ह्या उंबराच्या फळामध्ये चिलटा असतात. आता तूच सांग बरं 2 शब्दात त्या चिलटाविषयी काहीतरी. अहो, कच्च्या फळामध्ये चिलट नसते, तर पिकल्याच्या हो. नंतरच चिलट तयार होते त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. प्रचंड जेव्हा उंबर पिकतं ना तेव्हाच ह्या उंबराच्या फळामध्ये आहे ना चिलटा पाडतात. पण जोपर्यंत फळ कच्चा आहे ना तोपर्यंतच आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. छान असे आपले उंबर शिजले तर काढून घेऊ. भाजीसाठी आता तेल टाकून घेऊ. 1 चमचाभर मोहरी, चिरून घेतलेला कांदा, याच्यामध्ये टाकून घेऊ कोथिंबीर, हळद, लाल मिरची पावडर 1.5 चमचा टाकलाय, 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं. चांगलं तिखट परतलंय. चिरून घेतलेलं टोमॅटो, त्याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ, सगळे मसाले चांगले परतले तर भाजी चांगली परतली. त्याच्यामध्ये टाकू आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट असा मी ठोसर ठेवलेला आहे, कारण की लेकरं आवडीने खात येतं मग अशी भाजी. तनुला आणि दादाला ऊन असल्यामुळे शेतात आणत नाही, पण ते घरी आहे ना अशी वाट बघत असतात आपल्या भाजीची. बरोबर आहे की नाही. हां, मस्त अशी भाजी तयार झाली आपली खाण्यासाठी. आपण आता 5 मिनिटं अशीच कमी जाळावर किंवा आरावरच वाफळून घेऊ. चला ये दादा, आपली भाजी तयार झाली. चला मंडळी, बघू शकता किती झाडं आहे शेतामध्ये. दादा, भूक लागली ना आता शेतात. हो झालं का झोका खेळून. हो कार्तिक पण जोडीदार आहे नाही का. आज दोघांना सुट्ट्या आहेत, आज भरपूर झोका खेळत आहेत. किती वेळ झाले. रोहितचा मित्र आहे कार्तिक. दादा, भाजी खाऊन बघायच्या. भाजी जशी असेल तशी चव सांगायच्या. बघू आज तुमच्या मम्मीला भाजी येते की नाही बनवता. भाजीचा सुगंध इतका छान सुटलाय, माझ्या तोंडाला पाणी यायला लागलं. इतका छान भाजीचा सुगंध सुटलाय. बरोबर आहे. कशी लागते रे दादू. भारी लागते. भारी लागती. हा चवदार झाली ना. हा मस्त लागते म्हणतोय. दादा सांगा ना आता. या दादा दादाला आवडली का नाही काही. 2-3 घास खाल्ले पण दादा चवच सांग नाही, हसतोय. दादा, कशी झाली बाळा. छान. छान झाली म्हणतोय. तो खायला असा कानकुस करतो, त्याला बळबळ अशा आयुर्वेदिक भाज्या घालावं लागतात. तनू खात असती खूप आवडीने नाही तनूला खूप आवडती. तनू कोणती भाजी असू द्या ती दणकून आणती. का? दादा, पण खरं सांगायचं, भाजी आवडली का नाही. हो दोघांना पण आवडली, म्हणजे मस्तच झाली. तिचा सुगंधच लय सुंदर सुटलाय. आहो, आणि ह्या मुलामुळेच आपण शेंगदाण्याचा कूट टाकत असतो भाजीमध्ये नाही का. लेकर आवडीने खाते. तर या आठवणीने जेवायला सगळे. मी पण घेते आपल्या भाजीची चव.
एकच नंबर झाली बरं का, टेस्टी. खूपच छान झाली. हो. तर चला, आवडली ना दादा मग भाजी? कार्तिकला पण आवडली. कार्तिक अजून भाजी घ्या, भाकर घ्या बरं का. आम्ही पोटभर जेवतो आता. तर चला, तुम्हाला आजच्या उंबराची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का. आणि मंडळी, तुम्ही असं जर उंबर जर कुठं सापडलं तुम्हाला रोडच्या कडेला, शेतात, डोंगरावर, रानमाळ्यात, तर तुम्ही ही उंबरं नक्की घेऊन या आणि आमच्यासाठी तरी तुम्ही ही भाजी नक्की बनवून खा. तुम्ही जर या उंबरदोड्याची भाजी खाल्ली तर आम्हाला हे पुण्य लाभल. भाग्यश्री, बरोबर की नाही? हो. कारण की आम्हाला वाटतं ज्या आम्ही भाज्या बनवतो ना, त्या तुम्ही नक्की बनवत जा, नक्की करत जा आणि नक्की खात जा. आणि का बरं नाही खावी ही भाजी? ही भाजी आपल्या शरीरासाठी अमृत आहे, अमृत. आणि संजीवनीपेक्षा काही कमी नाही ही वनस्पती आपल्यासाठी. आणि मंडळी, आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आहे ना, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून असा प्रेमाने प्रतिसाद द्या, म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन भेटल. आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, आपल्या व्हिडिओला कमेंट करत जा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. कुणी कुणी भाजी खाल्लेली आहे त्याचा अनुभव नक्की शेअर करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.